नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत एक छान असा व्हिडिओ शेअर करणार आहेत। श्रावण महिना चालू आहे। श्रावण महिन्याविषयीच आज आपण माहितीही जाणून घेणार आहोत। श्रावण महिना का पाळावा? श्रावण महिना पाळणे म्हणजे काय? श्रावण महिन्यात काय टाळावे? श्रावण सोमवार धरता आहे, पण हे नियम माहीत आहे का? आज या सर्व प्रश्नांवर आपण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मी तुमच्यासाठी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येत असते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्रावण का पाळावा? श्रावण महिना हा हिंदू कॅलेंडरमधील एक पवित्र काळ आहे, जो भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे। या महिन्यात भक्त उपवास करतात, पूजाविधी करतात, मंत्र जपतात आणि भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ध्यान करतात। मुख्य गोष्टींमध्ये उपवास पाळणे, सात्विक जीवनशैली राखणे, नियमित पूजा करणे आणि धर्मदाय कृत्य समाविष्ट आहेत। श्रावण महिना पाळणे म्हणजे भगवान शंकराला समर्पित असलेल्या या पवित्र महिन्यात काही विशिष्ट गोष्टी करणे आणि काही गोष्टी टाळणे। यात प्रामुख्याने उपवास करणे, मांसाहार आणि तामसिक गोष्टींपासून दूर राहणे, नियमितपणे पूजा करणे आणि दानधर्म करणे यांचा समावेश असतो। श्रावण महिन्यात काय करावे? उपवास। श्रावण महिन्यात सोमवार, प्रदोष किंवा इतर दिवशी उपवास करणे शुभ मानले जाते। पूजा। भगवान शंकराची नियमितपणे पूजा करावी, अभिषेक करावा, बेलपत्र, फुले, नैवेद्य अर्पण करावे। तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। दान धर्म करावे, गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तूंचे दान करावे। सात्विक आहार घ्यावा, मांसाहार तसेच लसूण, कांदा यांसारख्या तामसिक पदार्थांपासून दूर राहावे। चांगले विचार करावे, मनात चांगले विचार ठेवावेत, कोणाबद्दलही वाईट बोलू नये। श्रावण महिन्यात काय टाळावे? मांसाहार। श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे टाळणे चांगले असते। तामसिक गोष्टी, लसूण, कांदा तसेच इतर तामसिक गोष्टी खाणे टाळावे। गैरवर्तन। कोणाशीही भांडण किंवा वाद घालू नये, तसेच कोणाचेही मन दुखवू नये। श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना आहे, त्यामुळे या महिन्यात केलेल्या उपासनेला विशेष महत्त्व आहे। या महिन्यात केलेल्या चांगल्या गोष्टींमुळे घरात सुखशांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते। श्रावण सोमवार येतोय, पण हे नियम माहीत आहे का? सोमवार दिवशी उपवास ठेवावा आणि फक्त फलाहार किंवा एक वेळ अन्न घ्यावे। सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र वस्त्र धारण करावे। शिवलिंगावर दूध, बेलपत्र, गंगाजल आणि मध अर्पण करावे। ओम नमः शिवायचा जप 108 वेळा करावा। राग, द्वेष आणि कटू बोलणे पूर्णतः टाळावे। पती किंवा कुटुंबियांसोबत दीर्घायुष्याची प्रार्थना करावी। संध्याकाळी शिवपार्वतीची आरती कुटुंबासह करावी। गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा मदतीचा हात द्या। दिवसभर सात्विक आहार, सात्विक विचार आणि साधना पाळा। तर या सर्व गोष्टी जर आपण श्रावण महिन्यात पाळल्या आणि उपवास करताना आपण या सर्व गोष्टींचा विचार करून उपवास आणि पूजाविधी केले, तर आपल्याला नक्की श्रावण सोमवारचे हे फळ प्राप्त होत असते। काही लोक तर श्रावण महिन्यात मीठ हे बिलकुलही खात नाही, फक्त फळांवर उपवास हा करत असतात। शक्यतो सोमवार हा मीठ किंवा खिचडी ज्या प्रकारे आपण खातो त्या खाल्ल्या जात नसतात, गोडच पदार्थ सेवन केले जात असतात। त्यामुळे जो कोणी श्रावण महिना धरत असतील तर तुम्ही प्लीज श्रावण महिन्यामध्ये मिठाचे पदार्थ खाऊ नका। म्हणजे ज्यावेळेस तुमचा उपवास असतो, जसे श्रावणी सोमवार, श्रावणी शनिवार, अशा वेळेस तुम्ही मिठाचे पदार्थ वर्ज्य करा। तुम्ही फक्त फलाहार घ्या, दूध घ्या, यावर तुम्ही पूजा अर्चा करा, देवाची उपासना करा, ओम नमः शिवायचा जप करा। नक्कीच तुम्हाला उपवास धरल्याचे फळ हे नक्कीच मिळेल आणि श्रावण सोमवारमध्ये या सर्व गोष्टी पाळल्यामुळे आपल्या जीवनात एक वेगळाच बदल घडून येत असतो। म्हणूनच श्रावण महिना हा पूजाविधी, धार्मिक विधी अशा आणि या महिन्यात शक्यतो सत्यनारायणही केले जाते। म्हणजे हा महिना देवांचाच मानला जातो आणि आपल्या घरातही देवांचा वास असतो। म्हणून श्रावण महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी वर्ज्य केल्या जातात आणि अगदी भक्तिभावाने श्रावण महिना हा आपण उत्साहाने साजरा करत असतो। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघायला विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत।